गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजपासून मी एक छोटंसं चॅलेंज घेतलं आहे. 30 डेज डेली व्लॉगचं चॅलेंज. खरंच तुमचा जर सपोर्ट असेल तर मी हे चॅलेंज सक्सेसफुली कंप्लीट करेल. तर मंडळी, उठल्या उठल्या मी रोज एक खास काढा किंवा मग डिटॉक्स वॉटर घेते. मी तो ब्रश करण्याआधी घेते, कारण हे माझ्या पचन क्रियेसाठी खूप हेल्पफुल आहे. तुम्हाला पण जर हे डिटॉक्स वॉटरचे इन्ग्रेडियंट्स माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला ह्याची रेसिपी नक्कीच देईल. आणि इथे बघा, आमचा रॉकी मस्त असा झोप काढतोय. खरंच सांगते यार, यांचं आयुष्य एकदम मस्त आहे राव. खाणं, झोपणं, खेळणं, प्रेम करून घेणं, बास, सॉर्टेड. तर मग मी उठल्यावर लगेचच घराची स्वच्छता करून घेते, कारण झाडू पोछा वगैरे केल्यानंतर मनाला जी वेगळी शांतता भेटते ना, म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना, ते खरंच खूप मस्त वाटतं आणि त्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी सुद्धा नांदते. तुम्हाला पण असंच काही फिलिंग येतं का? पॉझिटिव्हिटी जाणवते का? असो, आता मी मस्त दूध छान तापवून घेतलं आणि म्हटलं की माझ्यासाठी आणि आहुंसाठी चहा बनवायला पाहिजे. आणि जसं की तुम्हाला काही जणांना माहीतच असेल की आता आम्ही वेट लॉस जर्नीमध्ये आहोत. त्यामुळे मी इथे मिस्टरांना शुगर फ्री देत होते आणि मग मी अलीकडे जॅगरी पावडर मागवली होती. त्यामुळे काय होतंय ना, की गोड खाण्याचा जो कंट्रोल आहे जवळ-जवळ आमचा 99% आलाय असं मी नक्की म्हणेल. आणि खरंच हा वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला खूप युजफुल होतो. आणि आता आमचा चहा मस्तपैकी तयार झाला आहे. मी त्याच्यामध्ये जॅगरी आणि मिस्टरांच्या इकडे शुगर फ्री पावडर पोर करून मस्त आता असा चहा दिलेला आहे आणि आता आम्ही मस्त चहा पिणार आहे. इथे आता मस्त मी फ्रेशन अप झालेली आहे, कारण इतकी गरमी आहे ना पुण्यात, की थंड पाणी सुद्धा थंड वाटत नाहीये. सकाळीच इतका उकाडा जाणवतोय खरंच. त्यानंतर मी पटकन लॅपटॉप ऑन केला, कारण आज माझं वर्क फ्रॉम होम आहे आणि ऑफिस टाइम सुरू झालेला आहे. हो हो, आमचा चहा झालेला आहे. पण मी इथे अजून एक चहा बनवत आहे, ते पण माझ्या मम्मीसाठी, कारण तिला अजूनही पाण्याचा चहाच आवडतो. तुम्हाला तर माहिती आहे, जुन्या पिढीचे लोक आजही हा चहा खूप आवडीने पितात. त्यांना आपल्यासारखा दुधाचा चहा अजिबात आवडत नाही. काय करायचंय. त्यानंतर मी मस्त देवपूजा करून घेतली. पूजा झाल्यावर कसं मनात एक वेगळीच प्रसन्नता येते. सगळं शांत शांत वाटायला लागतं. पॉझिटिव्हिटी असते तुमच्या घरामध्ये. खूपच मस्त. आणि मग मी इथे माठाच्या इथे दिवा लावते, कारण असं म्हणतात की तिथे पितरं असतात आणि त्यांना शांत ठेवण्यासाठी आपण तिकडे दिवा लावतो. परत मग मी राधाकृष्ण यांच्याकडे धूप लावलं. मन अगदी प्रसन्न झालं आणि मग मी पुन्हा आले लॅपटॉपकडे. आता म्हटलं चला कामाला सुरुवात करूया, श्री गणेशा करूयात. पूजा पण झाली, आता काम पण करूयात. आणि मग मस्त अशी गरमागरम खिचडी खाल्ली मी, कारण आज सोमवार आहे आणि सोमवारचा माझा उपवास असतो. आणि इथे मी अशी मस्त अशी रेडी झालेली आहे. कशासाठी? एवढ्या उन्हाचं मी कुठे चालली आहे, हाच प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. राईट. तर इथे मी चालले आहे जिमला. सो आता मी माझी जिम बॅग पॅक करत आहे, मी आणि माझे मिस्टर दोघंही. एक बॉटल, 2 नॅपकिन अँड वी आर डन. बघा केवढं ऊन आहे. या तपत्या उन्हामध्ये आम्ही चाललो आहे जिम करायला, कारण एक दिवस सुद्धा मिस करू नाही शकत. दॅट इज सो इम्पॉर्टंट. जे जिम करतात त्यांना माहिती आहे, आपण एक दिवस सुद्धा जर जिम स्किप केली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट, आपल्यालाच ते म्हणजे आपलंच मन खायला लागतं की अरे यार, काहीतरी चुकलं चुकल्यासारखं फिलिंग येतं. म्हणून कधी जर आम्हाला सकाळी नाही जमलं तर मग आम्ही दुपारी जाऊन येतो. इन केस खूप जास्त बिझी शेड्यूल असेल तर आम्ही संध्याकाळी जरी जातो. सांगण्याचा अर्थ काय की कधीच आम्ही स्किप करत नाही. आणि कदाचित हेच आम्हाला पुढे रिझल्ट देणार आहे, जे की ऑलरेडी आम्हाला काही पर्सेंटेजमध्ये रिझल्ट मिळालेला आहे. आणि जे आमचं गोल आहे त्याच्यासाठी आम्ही अजून वेट करतोय. सो म्हणतो ना आपण, स्लो बट स्टडी विन्स द रेस. सो असेच काहीतरी आमचं चाललं आहे. आणि मग त्यानंतर आम्ही गेलो घरी आणि हे क्रिएटिन घेतलं, कारण दॅट इज सो इम्पॉर्टंट. क्रिएटिन आणि प्लस प्रोटीन. सो मी कोणतं क्रिएटिन घेते किंवा प्रोटीन, जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि मग पुन्हा मी आपल्या ऑफिसच्या कामाला लागले. तर हा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला मला नक्की सांगा, आणि काय अजून चांगलं करता येईल हे पण मला नक्की सुचवा. थँक्यू.